जय हिंद मित्रांनो. तर आता मुंबई शहर पोलीसचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, त्याच्यानंतर मुंबई शहर पोलीसच्या जागांमध्ये वाढ होणार आहे का, त्याच्यानंतर मुंबई शहर पोलीसच्या जे सध्या वेटिंगला आहेत त्यांचं काय, त्याच्यानंतर आता मुंबई शहर पोलीसच्या नेमक्या कोणत्या मुलांना एमएसएफचा मेसेज येईल, फक्त वेटिंगवाल्यांना येईल की त्याच्यानंतर ज्यांनी पेपर दिला त्यांना सर्वांना मेसेज येईल. तर अशा प्रकारचे सर्वच्या सर्व टॉपिकवरती मी मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चेक करू शकता आपलं चॅनल, या सर्व टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण मित्रांनो तुम्ही मला तोच प्रश्न आपल्या व्हॉट्सअपला बऱ्यापैकी याच्यावरती खूप मेसेज येऊन पडलेले आहे, त्याच्यामुळे मी एकालाही रिप्लाय दिलेला नाही. फक्त आता तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगतो मित्रांनो की सर्वच्या सर्व टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एक वेळेस सांगून देतो या व्हिडिओच्या मार्फत, त्यामुळे फक्त व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी सोबतच सर्वच्या सर्व मुंबई सिटीच्या प्रत्येक समोरच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो मुंबई सिटीच्या जागांमध्ये वाढ होणार आहे का, पहिली गोष्ट तर मुंबई सिटीच्या जागांमध्ये मित्रांनो वाढ होणार आहे की नाही होणार आहे याच्याबद्दलची काही अपडेट नाही, कारण की ऑलरेडी जागांची वाढ झालेली आहे. 1062 जागांची वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर याच्या समोरही जागांची वाढ होईल याच्या अपेक्षेवर बसू नका मित्रांनो, कारण की मुंबई सिटीच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यानंतर आता मुंबई सिटीच्या वेटिंगवाल्यांचं काय, तर आता वेटिंगवाल्यांचा असा होईल मित्रांनो की वेटिंगवाल्यांना कधी फायदा होईल, तर आता काही अंशकालीनच्या जागांचा विषय झालेला आहे. अंशकालीनच्या जागा 50% डायरेक्ट अनाथ कॅटेगरीला देण्यात आलेल्या आहे. तर त्या जागांमध्ये जर काही किरकोळ बदलाव वगैरे जर झाला, बऱ्यापैकी मुलांनी त्यामध्ये आक्षेप घेतलेले आहे. तर आता त्यामध्ये जर काही किरकोळ बदलाव झाला, त्याच्यानंतर आता कोणी मुंबई सिटी ला सिलेक्शन झालेलं आहे पण त्यांनी जॉईनच जर केलं नाही, म्हणजे त्यांचं जर एखाद्या ग्रामीण सारख्या ठिकाणी जर त्यांचं चालक पोलीस म्हणून त्यांची निवड झालेली असेल तर नक्कीच ती मित्रांनो मुंबई सिटीला जॉईनिंग नक्कीच करणार नाही. त्याच्यानंतर आता एमएसएफ बद्दल आता मित्रांनो, तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या वेटिंगच्या मुलांना अशा प्रकारे चान्स आहे तिथं. तर आता त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आता एमएसएफचं सांगतो तुम्हाला. आता एमएसएफचा मेसेज हा ज्यांनी आता मुंबईच नाही तर इतर सर्व जिल्ह्यांनी ज्यांनी ग्राउंड काढलेला आहे त्या सर्वांना आता माझ्या माहितीनुसार त्या सर्वांना मेसेज येणार आहे एमएसएफचा जॉईनिंगचा. पण आता तो कधी येईल हे कोणी सांगू शकणार नाही, कारण की त्याला भरपूर वेळ लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता माझ्या माहितीनुसार मागच्या भरतीच्या मुलांना सध्या मेसेज येत आहे. आता या करंटच्या भरतीच्या कोणाला जर मेसेज आला असेल तर नक्कीच त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, तर आता मित्रांनो आता बऱ्यापैकी मित्रांकडून मी माहिती काढली असता 29 जून पासून आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात होणार आहे मुंबई सिटीच्या. त्यामुळे बऱ्यापैकी आता 29 जून पासून आपल्या 29 जूनच्या समोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर आणखीही ज्या काही अपडेट मुंबई सिटीच्या येत राहतील, तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक अपडेट मी देतच असतो. फक्त आता तुम्ही मला मेसेज करायच्या आधी मित्रांनो मी आता बऱ्यापैकी सगळीकडे माझा नंबर गेलेलाच आहे. तर आता बऱ्यापैकी मुलांना फक्त मला इतकं सांगायचं आहे की सर्वचे सर्व जे काही अपडेट येत राहतात त्या मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतच असतो. त्यामुळे जर तुम्हाला काही अभ्यासाचा जीकेचा अभ्यास कसा करावा, मराठीचं कशा प्रकारे काय कोणतं पुस्तक वाचावं, बुक लिस्ट अशा प्रकारचे मेसेज करा मित्रांनो. अशा प्रकारचे मेसेज करू नका जेणेकरून आता सगळेचे सगळे अपडेट मी आपल्या युट्यूबच्या चॅनलवरच तुम्ही चेक करत राहा, मुंबई सिटीच्या असो की इतर कोणत्याही पोलीस भरतीच्या असो. त्याच्यानंतर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या सोबतच मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेट मी समोर पण तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.